टायमात वाहनं बंद होत्यात मग आपल्याला पर्यावरण अनेक जागा आहे आणि खाली बसल्यावर रस्त्याच्या आड्यात तुमच्या पायाला चूक लागल आणि पाठीमागच्या माणसाला बघायला मिळेल. हात जोडून विनंती आहे लक्षणीय मुलीला आणि धान्य वाघाच्या नावाला वाघ तरी किती असतात पण धान्यवाग एकच असतो. असा आपला हिंद केसरी सांगोला राजा प्रेमी यांच्याकडून तानाजी मेटकरी हे धान्यवाला बर का. आणि ह्या धान्यवाल्याला 1001 रुपयाचे बक्षीस नुसतं एवढं नाही बैल आहे त्यांच्याकडे. हे बघा बाजारात किती जरी शेंगदाणा आलं बाजारात किती जरी शेंगदाणा आलं तरी बदामाची किंमत कधी कमी होत नसते. असं असणारा आमचा तानाजी भाऊ मेटकरी माझ्या मामासारखं इथे असं मला भाची समजून आणि माझ्या आईला ताई समजून माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि 101 रुपयाची देणगी दिली बरं का. यांचं कसं वागणं सुटतंय कसं सुटलंय कथा लावायची आपल्याला आणि बिरदेवतर म्हणली अरुण्या वनाला हिराच्या वनाला बाया हिराच्या वनाला थाना म्हणलं देवाला
आणि वटक्या हिवराला बांधणाऱ्यांनी बांधून गेले ते आता वटक्या हिवराला रक्ताचा जळू बांधलेला आहे म्हणून दादा आणि आपण त्याला सोडवायचा कसा सोडवायचा प्रयत्न करायचा म्हणून शिना अरुण मनाचा चित पकडून नाही सजराव नाही पकडूचा वारा नाही माणसाचा थरा अशा ठिकाणी पाल बांधून गेले ते बांधणाऱ्यांनी तुम्हाला माहित आहे कोणी बांधलाय ते सगळी बसलेली माणसं बरं का सगळी ज्येष्ठ मंडळी आहे बरं का आणि आपण आता सोडून त्याचा परत पार करायचा आहे भावनाची वळी लावलेली आहे म्हणून शिना बाबा हे बघा संतोष दिलीप विरकर मुक्काम पोस्ट मसईवाडी मसवड तालुका मान जिल्हा सातारा हे प्रेस आहे आणि युट्यूबला यांचं चॅनल आहे आपला कार्यक्रम ते युट्यूबलाही टाकणार आहेत तरी त्यांनी या ठिकाणी त्यांचं योगदान दिल्याबद्दल आम्ही उमेदवार मंडळ त्यांचा आभारी आहे म्हणून आजच्या भावी भक्ताला सुद्धा दादा चॅनलला सुद्धा पाहिजे आपला उद्धार करण्याला बरोबर का फिरला तर उगवलं पाहिजे नुसतं पेरून उपयोग नाही पण चॅनल वाले मामा खाली हेडलाईन टाका बरं का माय लेकीच म्हणून नाहीतर फक्त बसलेल्याला कळतंय ही पोरगी पण पुन्हा तिथं ऐकल्याला कळत नाही हे पहा पुढील नाव असं आहे नामदेव पत्रे मरुडे या भावी भक्ताला 100 रुपये दान केलेले आहेत तसेच शंकर गुरळ शिवणी या भावी भक्ताला 100 रुपये बक्षीस दिलेलं आहे सोमा शिंगाडे सोनंदवाड या भावी भक्ताला 100 रुपये बक्षीस दिलेलं आहे अशा प्रकारे सगळ्या भाविक भक्तांना कसा आशीर्वाद द्यायचा कशी